स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सर्व संतन की जय जय जय। जय जय देव निर्मळ निज जनाखिल मंगळ जन्म जरा जलद जाळ प्रभंजन। जय जय देव प्रबळ विदळिता अमंगळ कुळ निगमागम द्रुम फळ फलप्रद। जय जय देव सकल विगत विषय वत्सल कलित काळ कौतूहल कलातीत। जय जय देव निश्चळ चलित चित्त पान तुंदिल जगदून मिलना विरल केली प्रिय। जय जय देव निष्कळ स्फुरद मंदानंद बहळ नित्य निरस्त अखिल मळ मूळ भूत। जय जय देव स्वप्रभ जगदंबुद गर्भ नभ भुवनोद्भवारंभ स्तंभ भवध्वंस। जय जय देव विशुद्ध विदुदयोद्यान द्विरद शमदम मदन मदभेद दयार्णव। इथपर्यंत आपलं झालेलं आहे। माझी अशी कल्पना आहे की 18व्या अध्यायातल्या या ज्या गुरुनमनाच्या ओव्या आहेत त्याच्यावर फार कमी ठिकाणी प्रवचनं झाली असतील। प्रवचनाला हे विषय घेतले जात नाहीत। नित्य निरस्त अखिल मळ मूळ भूत याच्यावर निरूपण करायचं, स्फुरद मंदानंद बहळ म्हणजे काय हे समजावून सांगायचं। पण आपल्या इथं ही जी प्रवचनं झाली त्या प्रवचनांमुळं किती उंचीवरून ज्ञानेश्वर महाराजांनी अगदी सूत्रबद्ध अशा पद्धतीने उपनिषद जशी लिहिली गेलेली आहेत तशा पद्धतीने निरूपण केलेलं आहे हे लक्षात येतं। आणि ते लक्षात आल्यानंतर आपल्याला आनंद देखील होतो। तो आनंद या 7 ओव्या मी नुसत्या वाचल्याबरोबर तुम्हाला झाला असं तुम्ही हसलात त्यावरून माझ्या लक्षात आलं। तुम्हाला ते सगळं आठवलं असणार। जय 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 देवैक रूप अतिकृत कंदर्प सर्प दर्प भक्त भाव भुवन दीप तापापह। ही ओवी आपण मागच्या वेळेला नुसती वाचलेली होती। एकच रूप असणाऱ्या अशा देवा सद्गुरु देवा आपल्याला आपला जय जयकार असो। एकच रूप याचा अर्थ एकाच रूपामध्ये, सामान्य अर्थ एकाच रूपामध्ये सर्व भक्तांना आनंद होणारे असे। आपलं जे रूप सातत्य आहे ते रूप सातत्य भक्तांना कायम आनंददायी असं असतं। देवादिकांच्या गोष्टींसारखं त्यांनी वेगळे वेगळे वेश धारण केले, वेगळी वेगळी रूप धारण केली। इकडे ऐकू येत नाहीये, त्या खोलीत ऐकू येत नाही इकडच्या। देवादिकांच्या रूपासारखं येते का आता? सद्गुरु हे अनेक रूप धारण करून आपली लीला करणार नाहीत, तर एकाच रूपामध्ये आहेत देव, सद्गुरु देव। आणि त्या एकाच रूपामध्ये
भक्त अत्यंत सुखावून जातात, अत्यंत निवतात. त्यांचं जे एकच रूप आहे ते रूप परम शांत आहे, परम प्रेमळ आहे, परम आनंददायी असं आहे, परम सुखकारक असं आहे. आणि याच्यापेक्षा दुसरं रूप कदापि त्यांचं दिसत नाही. या एकाच रूपाने जे सातत्याने दिसतात असे. त्यांना कधी कोणी याच्यापेक्षा विपरीत रूपाने पाहिलं नाही. असे जे देव आहेत त्यांचा जय जयकार असो. ज्ञानेश्वर महाराजांना निवृत्तीनाथ एकाच रूपामध्ये सातत्याने दिसले असणार की नाही? आपल्या माता पित्यांच्या पश्चात निवृत्तीनाथांनी सर्व भावंडांची जी जबाबदारी उचलली ती माता पित्यांपेक्षा कमी नव्हती. आणि त्यानंतर जी आध्यात्मिक जबाबदारी सद्गुरू म्हणून निवृत्तीनाथांनी उचलली त्या जबाबदारीने त्यांनी ज्ञानेश्वर महाराज आदी सर्व भावंडांना कायम स्थिर सुखमय शांत अशा आत्मदशेमध्ये नेऊन पोहोचवलं आणि स्थिर केलं. अशा रीतीने कायमच लालन पालन पोषण ममता प्रेम असं दर्शन ज्यांच्याकडून झालं असे जे देव आहेत त्यांचा जय जयकार असो. एकच रूप याचा अर्थ बाहेर जसं सगुणाच्या अंगाने देवत्व तसं आत आत्मत्व. तसं एखादी व्यक्ती पाहणं त्याचं दर्शन घेणं ती व्यक्ती पाहिली असं म्हणणं हे मोठ्या धाडसाचं ठरतं. आपण व्यक्ती पाहतो म्हणजे काय पाहतो? व्यक्तीचं बाह्य स्वरूप आपल्याला केवळ दिसतं, त्याचे नाक डोळे रंग रूप. त्या व्यक्तीचं अंतरंग आपल्याला दिसत नाही, मन दिसत नाही, बुद्धी दिसत नाही. अनेक प्रकारचे भाव आपल्याला दिसत नाहीत. जसा हिमनग एक अष्टमांश दिसावा तशी आपण व्यक्ती एक अष्टमांशच पाहतो. कितीतरी भाग लपलेला न दिसणारा कधीही न समजणारा असा त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये असतो. तो दडलेला असतो, अव्यक्त असतो. त्यामुळे कधी कधी व्यक्तीच्या परिचयामधून आपल्याला व्यक्ती जशी समजते त्याच्यापेक्षा कितीतरी वेगळी असते. काही काळ जायला लागतो. मात्र कोणाचीही परीक्षा अल्पकाळात होत नाही. काही काळ जर गेला 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष असा काळ गेल्यानंतर त्या व्यक्तीच्या कितीतरी कळा आपल्याला समजतात आणि न कळलेल्या देखील कित्येक असतात. सद्गुरूंचं रूप जसं बाहेर दिसतं देवत्वानी तसंच आत आत्मत्वानी परिपूर्ण असं भरून राहिलेलं आहे. बाहेरचं आणि आतलं अशी जी दोन रूप आहेत ती दोन रूप एकमेकांपासून भिन्न नाहीत. त्यांचं बाहेरचं एक अष्टमांश उदाहरणार्थ एक अष्टमांश एक कल्पना येण्यासाठी एक अष्टमांश कोणाही व्यक्तीचं दिसतं तसं असं रूप आपल्याला जसं दिसेल तर असं समजावं की आत जे न दिसणारं रूप आहे ते त्याला अत्यंत सुसंगत आहे. ते आनंद
आणि बुद्ध असे एका जंगलातून जात असताना आनंद बुद्धांना असं म्हणाले की तुम्हाला जे काही सांगायचं होतं ते सर्व तुम्ही सांगितलं असं आता आम्ही समजायचं ना. आमच्याकरता जो उपदेश तुम्हाला करायचा होता तो उपदेश आता करून झालेला आहे असं आम्ही समजावं का. ज्ञान यथार्थपणाने तुम्ही आम्हाला सांगितलेलं आहे असं आता आम्ही धरायचं ना. तेव्हा जाता जाता पाणझडीचे दिवस असल्यामुळं सगळीकडे खाली पानांचा सडा पडलेला होता. बुद्ध खाली वाकले आणि त्यांनी काही पानं जेवढी मुठीत उचलता येतील तेवढी उचलली आणि म्हणाले की जे ज्ञान सांगायचं आहे ते ज्ञान या जंगलामध्ये पडलेल्या पानांनी एवढं आहे आणि तुला सांगितलेलं जे ज्ञान आहे ते माझ्या मुठीत असलेल्या पानांनी एवढं आहे. असं समजू नकोस की मुठीत असलेली जी पानं आहेत त्याच्यापेक्षा जास्त ज्ञान, अधिक ज्ञान हे सांगता येणार नाही असं समजू नकोस. सांगता येईल देखील, पण तरी देखील सगळं ज्ञान सांगता येणं अशक्य आहे. माझी मूठ जेवढी आहे तेवढी पानं याच्यात मावलेली आहेत. जर समजा एखाद्याची मूठ याच्यापेक्षा थोडी मोठी असेल तर अधिक पानं मावतील. माझ्या हातात पानं मावलेली आहेत त्याच्यापेक्षा अधिक मावतील देखील. पण सगळी पानं माझ्या मुठीत मावणं शक्य नाही की जी मी तुला मूठ उघडून द्यावी. तसं सगळं ज्ञान मला तुला सांगता येणार नाही. अशा करता नाही की मी सांगायला अक्षम आहे म्हणून नाही, पण माझी जी भौतिक मर्यादा आहे ती मर्यादा, तुझी ऐकण्याची जी मर्यादा आहे ती मर्यादा धरून जेवढं सांगता येणं शक्य आहे तेवढं तुला सांगितलेलं आहे. पण माझ्या मुठीतल्या पानांचं आणि जंगलामध्ये पसरलेल्या पानांचं जे नातं आहे तेच नातं सांगून झालेल्या ज्ञानाचं आणि न सांगितलेल्या ज्ञानाचं आहे. माझ्या हातात जेवढी पानं आहेत ती पानं जर ओळखली तर जसं जंगलातली सगळी पानं ओळखल्यासारखी होती तसं मी तुला जे सांगितलेलं आहे ते जर तू ओळखलंस तर सगळं ज्ञान ओळखल्यासारखं होईल. तू असं समज की तुझ्या हातात किल्ली आलेली आहे. या किल्लीनी राजवाड्याची दारं देखील उघडतील तुझ्या करता, पण सगळं ज्ञान सांगणं अशक्य आहे. पण तुला सांगितलेलं आहे ते जर समजलं तर सगळ्या ज्ञानाला जाणल्यासारखं होईल एवढं तू निश्चित समज. जेवढं देवांचं रूप समजलेलं आहे त्याच्यापेक्षा कितीतरी अगाध रूप शिल्लक आहे. पण आत आणि बाहेर एकरूपत्वाने असलेले देव जेवढे समजतील तेवढ्यानी देव संपूर्ण समजायला देखील मदत होईल. जरी सगळे देव समजले नाहीत तरी देखील, जरी सगळं सद्गुरु तत्व समजलं नाही तरी देखील जेवढं समजलं, जेवढं भावलं, जेवढी एकरूपता साधली तेवढी देखील पुरे आहे. एकरूप असलेले जे देव आहेत तेच अनंत रूप असे आहेत. पण अनंत रूप पाहण्याचा हव्यास, अट्टाहास करण्याची गरज नाही. जसं विनोबा असं म्हणतात की अर्जुनाला जे विश्वरूप भगवंतांनी दाखवलं तसं विश्वरूप त्याच्या आधी कोणी पाहिलं नव्हतं आणि त्याच्यानंतर देखील कोणी पाहण्याची शक्यता नाही.
असं भगवंत म्हणाले. पण मला अर्जुनाने जसं दर्शन घेतलं तसं दर्शन घेण्याची रुचीच नाही असं ते म्हणतात. मला तशी इच्छाच निर्माण होत नाही. मला जेवढं दर्शन आहे त्या दर्शनामध्येच मी विश्वरूप दर्शन घेऊ शकतो. माझ्या पुढं असणारा जो मातीचा तुकडा आहे त्या मातीच्या तुकड्यामध्ये मी विश्वरूपाच्या अनंतत्वाची कल्पना करू शकतो. कारण तो मातीचा तुकडा हा विश्वरूपाचाच एक जर भाग असेल तर एकदम सगळं दिसावं अशी इच्छा धरण्याचं मला काही कारण नाही असं ते म्हणतात. एवढ्या एका रूपातच सगळं रूप मी जाणू शकतो. जय जय दैवैक रूप अतिकृत कंदर्प सर्प दर्प. सगळं खरं मराठी आहे, काही संस्कृत लिहिलंय असं नाही. अतिकृत म्हणजे नाश करणाऱ्या, तिरस्कार करणाऱ्या, नाहीशा करणाऱ्या. कंदर्प सर्प म्हणजे कामरूपी सर्प. कामाला नेहमी सर्पाची उपमा दिली जाते. वासना धामीण पडली गळा असं समर्थांनी म्हटलंय. वासनारूपी धामीण तिने गळ्याला विळखा मारलेला आहे. काम मगर मिठी सुटेना असं म्हटलेलं आहे. कामरूपी सर्प, त्या सर्पाचा गर्व, दर्प म्हणजे गर्व हरण करणाऱ्या अशा सद्गुरु देवा आपला जय जयकार असो. जय जय दैवैक रूप अतिकृत कंदर्प सर्प दर्प. कामरूपी सर्पाच्या गर्वाचा नाश करणाऱ्या, त्याला नाहीशा करणाऱ्या. मागच्या वेळेला मागच्या ओळीमध्ये ज्ञानोबांनी शमदम मदन मदभेद असं म्हटलेलं होतं. शम आणि दम या मन आणि इंद्रियांचा उपशम करणाऱ्या साधनांच्या, प्राथमिक साधनांच्या मदतीने, सहाय्याने आपल्या ठिकाणी असणारी जी स्वाभाविक काम प्रेरणा आहे त्या काम प्रेरणेच्या प्रबळ अशा जोराचा नाश करणाऱ्या, शमदम मदन मद भेद भेद करणाऱ्या असं वर्णन केलेलं होतं. या ठिकाणी अतिकृत कंदर्प सर्प दर्प असं वर्णन केलेलं आहे. कामाचा जो जोर आहे तो जोर शम आणि दम या साधनेनी घालवून टाकून आणि अंततः जो काम आहे त्या कामाचंच ट्रान्सफॉर्मेशन, त्या कामाचीच परिणिती, काम भावनेचीच संपूर्ण परिणिती आत्मभावामध्ये होणं म्हणजेच काम भावनेचा संपूर्ण नाश होणं असं वर्णन केलेलं होतं. आपल्याला आश्चर्य असं वाटतं की काम भावनेची परिणिती ही किती अशक्य आणि अवघड अशी गोष्ट आहे. आपल्या ठिकाणी असणाऱ्या ज्या भावना आहेत त्या भावना आणि आपण एकमेकांपासून वेगळे नसतो. मागच्या वेळेला हा विषय मी खरं म्हणजे सांगितलेला होता.
आपल्यापाशी वेगळेपणाने असण्यासाठी म्हणून कोणतीही स्पेस, रूम, जागा अशी नाहीये. तर आपणच ज्याला मी असं म्हणत असतो तोच कामामध्ये रूपांतरित होतो. जेव्हा काम होतो तेव्हा, जेव्हा क्रोध होतो त्यावेळेला जो मी असतो तो मीच संपूर्णत्वाने क्रोध होऊन जातो. आणि कामाच्या, क्रोधाच्या, लोभाच्या खेरीज असणार माझं स्वतःच शुद्ध परिशुद्ध असं स्वरूप सहजच आत्मस्थित, आत्मतृप्त असं असतं. वेगळी गोष्ट कोणती नसते. काम या नावाची येणारी, क्रोध या नावाची येणारी, तर मीच रूपांतरित होत असतो. त्यामुळं प्राथमिक नियमन इंद्रियांचं आणि मनाचं हे जसं आवश्यक आहे तसं त्याचा एका ज्ञानपूर्वक भेदच आवश्यक आहे. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की अतिकृत कंदर्प सर्प दर्प म्हणजे कामरूपी सर्पाच्या गर्वाचा नाश करणारे. मदन मदभेद म्हणजे कामाचा नाश झाल्यानंतर आणि काम रूपांतरित झाल्यानंतर ज्ञानामध्ये ज्याच्या ठिकाणी काम भरून राहिलेला होता तोच ज्ञानाने परिपूर्ण भरल्यानंतर त्याचा एक दर्प शिल्लक राहतो. ही एक गमतीची गोष्ट आहे. याचं कारण एखाद्या व्यक्तीला ज्ञान झालं, तो ज्ञानाने परिपूर्ण झाला. आता तुम्ही ध्यानाला बसलेले होतात आणि ध्यानामध्ये तुम्ही आत्मभावावर आला. क्षणभर का भिना. समजा जो कोणी आत्मभावावर आला, ज्याला आत्मभाव प्राप्त झाला, तोच ध्यानातून जागा झाल्यानंतर इंद्रियांपर्यंत जाऊन पोहोचतो. तोच इंद्रियांच्या मार्फत दृश्यापर्यंत जाऊन पोहोचतो. त्या दृश्यामध्ये जे विषय आहेत त्या विषयांच्या आणि इंद्रियांच्या संयोगाने तोच इंद्रियांच्या ज्या वेगळ्या वेगळ्या भावना आहेत त्या भावनांच्या परितृप्ततेमध्ये असा घडतो. एकच जो आत्मरूप झालेला आहे तो इतका बाहेर येतो आणि इतका बाहेर येऊन विषयांचं सेवन करायला लागतो. ज्ञानी पुरुष जो आत्मरूप झालेला आहे आणि अखंड आत्मरूपता अनुभवतो आहे असा ज्ञानी पुरुष, साधकाची तर स्थिती सोडा, कारण साधक थोडा वेळ आत्मरूप होतो आणि पुन्हा विषयांवर येतो. पण ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी देखील जेव्हा जागृतीमध्ये व्यवहारावर यायला लागतं तेव्हा इंद्रियांची मदतच त्याला घ्यायला लागते. मनाची, बुद्धीची मदत त्याला घ्यायला लागते. त्याच्या खेरीज व्यवहार ही गोष्ट शक्य नाही. व्यवहार अशक्य आहे. असं असल्यामुळं त्यांनी जे ज्ञान अनुभवलेलं असतं ते ज्ञान आणि आपल्याला जे विषय असतात तेच विषय ज्ञानी पुरुषाला जसेच्या तसे समोर उभे असतात. ते विषय आणि ज्ञानी पुरुषाची इंद्रिय यांच्यामध्ये ज्ञानी पुरुषाच्या बाबत देखील विषयांच्या स्मृती पुन्हा जाग्या होतात. खूप महत्वाचा विषय आहे. रामकृष्ण असं म्हणत असत की ज्या भांड्यामध्ये लसूण कोळलेला आहे ते भांड धुवून पालथं घातलं तरी देखील लसणाचा वास त्याला येतो. ते चांगलं उकळायला लागतं. त्याच्यामध्ये पाणी चांगलं जर अगदी स्वच्छ धुवून काढलं तरच लसणाचा वास जातो. नाहीतर लसणाचा वास भांड्याला तसाच दर्प तसाच राहिलेला असतो. ज्ञान मुरेपर्यंत देखील कित्येक काळ जातो. ज्ञान झाल्यानंतर ज्ञान मुरेपर्यंत कित्येक काळ जातो. अगदी शुकांसारखी अशी स्थिती प्राप्त व्हायला कितीतरी काळ जातो. व्यास आणि शुक हे पिता पुत्र एकमेकांचे. असं म्हणतात की तरुण शुकदेव ज्ञान प्राप्त झाल्यानंतर
वनामध्ये निघून जायला लागले. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांनी संसार केला नाही अथवा केला तरी देखील काही फरक पडत नाही हे व्यासांना माहीत असताना पुत्र मोहापोटी व्यास शुकदेवांच्या पाठोपाठ त्यांना हाका मारत असे जायला लागले. शुक पुढं आणि व्यास त्यांना परतून आणण्यासाठी, संसारात आणण्यासाठी म्हणून शुकांच्या मागं असे जात असताना एका सरोवरामध्ये काही भगिनी स्नान करत होत्या. तिथून शुक निघून गेले तरी देखील त्या आपल्या स्नानामध्ये तशाच आनंदामध्ये अशा होत्या. आणि हाका मारत व्यास मागून जेव्हा जात होते तेव्हा त्या भगिनी बाहेर आल्या आणि त्यांनी वस्त्र आपल्या अंगावर लपेटून घेतली. तेव्हा व्यासांना मोठं आश्चर्य वाटलं. व्यासांनी त्या भगिनींपाशी असं विचारलं की माझा मुलगा, तोही तरुण, तो इथून जात असताना तुमची जलक्रीडा तशीच चालू होती आणि मी एवढा व्यासदेव महर्षी मुलाच्या तुलनेमध्ये मी कितीतरी मोठा, तुम्ही मला माझ्या मुलींसारख्या अशा असताना देखील तुम्ही आपली आपली वस्त्र सावरली, याचा अर्थ काय? तेव्हा त्या मुलींनी असं उत्तर दिलं की जसा सूर्य, जसा पाऊस, जसा वारा, तसा शुकदेव. जो मोहित झालेला आहे पुत्राकरता का होईना, त्याचा मोह त्याला कुठेही घेऊन जाऊ शकतो. असं असल्यामुळं तुम्ही आणि शुक याच्यामध्ये फरक आहे. तुम्हाला मोह झालेला आहे, पुत्र मोह झालेला आहे. ज्याला एक मोह ग्रासला तो आणि कुठेही जाऊ शकतो. जी काही स्मृती विषयांची इंद्रियांच्या ठिकाणी असते ती स्मृती जायला, संपूर्ण नाहीशी व्हायला नंतर काही काळ जावा लागतो. गोंदवलेकर महाराज एक गोष्ट सांगत असत की काही साधू गंगेकाठी ध्यानाला बसलेले होते. आणि ध्यानाला बसलेले असताना एक भगिनी गंगेत स्नान करून पाणी भरून परत चाललेली होती. सर्वांना ते दृश्य दिसत होतं, पण आपली ध्यानाची वेळ झाली म्हणून सर्वांनी डोळे मिटले. पण त्याच्यातल्या एका साधूनी मात्र थोड्या वेळाने डोळे उघडून पुन्हा एकदा त्या भगिनींकडे पाहिलं आणि पुन्हा डोळे मिटून घेतले. याचं कारण असं, महाराज म्हणत असत की हा जो एक साधू होता तो संसार करून मग नंतर संन्यासी झालेला होता. त्याच्या स्मृती त्याच्या ठिकाणी शिल्लक होत्या. या ज्या स्मृती आहेत इंद्रियांच्या ठिकाणी, मनाच्या ठिकाणी असणाऱ्या, याला ज्ञानेश्वर महाराजांनी दर्प असा शब्द वापरलेला आहे. अतिकृत कंदर्प सर्प दर्प. सद्गुरूंच्या कृपेनी या कामरूपी सर्पाच्या गर्वाचा, दर्पाचा नाश होतो असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे. अर्थात याच्यासाठी शमदम मदन मदभेद, शमदमाच्या साह्याने मदन मदभेद, कामाचा जो जोर आहे तो सगळा जोर आत्मभावामध्ये परिणित होणं हे अत्यंतिक गरजेचं, अत्यंतिक आवश्यक असं आहे. आणि त्याच्यानंतर देखील जो दर्प शिल्लक राहील तो दर्प सद्गुरूंच्या कृपेने नाहीसा होईल. पण शमदमाचे प्रयत्न सातत्याने साधकांनी करणं मात्र आवश्यकच आहे.
तुम्ही काहीच करणार नाही आणि सगळं तुमच्या बाबत सद्गुरूच करतील अशा समजुतीत राहू नका. जे आपण करायचं आहे ते आपण सातत्याने करतच राहिलं पाहिजे आणि मग जे काही उरेल ते गुरुकृपेने सहज नाहीसं होईल असा याचा अर्थ लिहायचा आहे. तुलसीदासांची अशी गोष्ट सांगतात की तुलसीदास लग्न झाल्यानंतर, विवाह झाल्यानंतर आपल्या पत्नीच्या प्रेमाने अगदी वेडे होऊन गेलेले होते. अत्यंतिक वेडे हा शब्द. त्यांना काही आठवत नव्हतं. उद्योग धंदा बंद, कुठेही जायचं नाही. आई वडिलांवर डाफरत असत. आपल्या पत्नीला जर काम अधिक पडलं तर आईचा हात धरून आणत असत की तू काय करतेस, ती काम करतेय. अशा पद्धतीने पत्नी अत्यंत सुखात राहावी, पत्नी सतत आपल्या जवळ असावी, अशा भावाने ते वेडे झालेले होते. आणि पत्नी माहेरपणासाठी म्हणून जेव्हा माहेरी निघून गेली तेव्हा काही दिवसांकरता तुलसीदासांना चैन पडेना अशी स्थिती झाली. आणि ते तसेच रात्रीची वेळ होती, नदीला थोडं बहुत पाणी होतं, नावाडी नव्हता. या कशाचीही पर्वा न करता नदीमध्ये उडी टाकून नदी ओलांडायची इच्छा धरून तुलसीदास पलीकडे जायला निघाले. मात्र वाटेत धार जी होती त्या धारेत ते सापडले. आता पत्नीची भेट होत नाही की काय म्हणून कळवळू लागले. म्हणजे खरं मरण समोर होतं, पण मरणाच्या ऐवजी त्यांना असं वाटायला लागलं की हे मी काय सापडलो, आता मी मरतो की काय. याच्या ऐवजी पत्नी आता दिसते की दिसत नाही. तेवढ्यात त्यांच्या हाताला काहीतरी लागलं. त्याचा त्यांनी आधार घेतला. कसे तरी नदी ओलांडून गेले तर ते गंगेतून वाहत येणारं प्रेत होतं. त्या प्रेताला धरून त्यांना भान देखील नव्हतं की आपण काय पकडलेलं आहे. आणि मग तसेच ओले ते पलीकडच्या तीरावर उतरल्यानंतर पळत गेले तर तिथं त्यांचं सगळं हसू झालं. सासूरवाडीला की हा असा वेड्यासारखा रात्री कुठेतरी रात्री अपरात्री नदीतून ओला होऊन पत्नीच्या भेटीसाठी म्हणून धावत आला म्हणून त्यांचं हसू झालं. आणि पत्नी अत्यंत नाराजीने त्यांना असं म्हणाली की तुम्ही माझ्यावर जेवढं प्रेम करता तुमचा धिक्कार असो, मला वाईट वाटतं तुमच्याकडे पाहून. तुम्ही तुमच्या आई वडिलांना दुखवता, सगळ्यांना दुखवता, धंदा नोकरी याच्यामध्ये तुमचं लक्ष नाही. इथं देखील जावई म्हणून तुमची काय किंमत राहणार अशा पद्धतीने तुम्ही आलात. जर एवढा ध्यास तुम्ही रामाबद्दल घेतला तर तुम्हाला देवदर्शन होईल. तुम्हाला काय मिळणार आहे एवढं सगळं करून, असं पत्नी त्यांना म्हणाली. आणि खाडकन डोळे उतरले. तुलसीदास तिथून जे निघाले, म्हणजे वासनाच ट्रान्सफॉर्म कशी होऊ शकते याबद्दल मी तुम्हाला सांगतोय. जी त्यांची सर्व जाणीव कामाने भरून राहिलेली होती ती सगळी जाणीव भक्तीने भरून राहिली, प्रेमाने भरून राहिली, भगवत विषयक प्रेमाने भरून राहिली. आणि तीच जाणीव, जी जाणीव विषयांच्या ठिकाणी अपूर्णता अनुभवत होती, तीच जाणीव परिपूर्ण होऊन गेली. जय जय देवैक रूप अतिकृत कंदर्प सर्प दर्प. त्याच्यानंतर अशा प्रकारचा अभिमान, गर्व, कामाचा मागमूस देखील कालांतराने त्यांच्या ठिकाणी राहिला नाही. एवढंच नाही तर त्यांनी लिहिलेलं जे तुलसी रामायण आहे ते रामायण वाल्मिकी रामायणाच्या पाठोपाठ शिरोधार्य असं मानलं जातं. भक्त भाव भुवन दीप तापापह. भाविक अशा भक्ताच्या
हृदयातील जणू दीप होऊन राहिलेले असे सद्गुरू आपण आपला जय जयकार असो. भक्तांनी फार प्रयत्न केलेला असो. हे खरं आहे की भक्ताच्या ठिकाणी एकरूपता साधेपर्यंत अनेक प्रकारच्या अपूर्णता असतात. हे खरं आहे. तो वारंवार आपण पराभूत झालो असा अनुभवत असतो. हे खरं आहे. अनुदिनी अनुतापे तापलो रामराया परम दिन दयाळा निरसी मोहमाया अचपळ मन माझे नावरे धाव आता असं भक्त म्हणतच असतो. भगवंताखेरीज त्याला क्षीण होत असतो. आपल्या सगळ्या अवगुणांची जाणीव भक्ताला असते. तरी देखील अशा प्रकारचे अवगुण वागवत असताना भक्त आणि इतर मंडळी यांच्यामध्ये भेद असा असतो की भक्ताला इच्छा मात्रे करून त्याच्या एका आतल्या सत्व प्रेरणेमुळं भगवंताचं दर्शन हवं असतं. एका दिव्यत्वाकडे त्याला जरूर जायचं असतं. जरी तो तसा नसला तरी देखील त्याची इच्छा मात्र तशी असते. त्याकरता तो तळमळत असतो. जळा वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी असं जसं तुकाराम महाराज म्हणतात तसा भक्त आपल्या आपल्या पातळीवर तळमळत देखील असतो. हे सगळे अवगुण असताना देखील तळमळत असतो. हे भक्तामध्ये आणि इतर लोकांमध्ये असणारा फरक किंवा भेद असतो. अशा प्रकारे भक्त तळमळत असल्यामुळं हळूहळू भक्ताची चित्तशुद्धी होत राहते. ती तळमळच त्याला शुद्ध घडवत राहते, शुद्ध करत राहते. त्याच्या ठिकाणी काम जरूर असतो, त्याच्या ठिकाणी क्रोध जरूर असतो, त्याच्या ठिकाणी वेगळेपणा जरूर असतो. परमात्म्याखेरीज आपण कोणीतरी आहोत असा भाव देखील जरूर असतो. पण तो असाही भाव ठेवायचा प्रयत्न करत असतो की तू स्वामी आहेस, मी तुझा चाकर आहे. तू माऊली आहेस, मी तुझं लेकरू आहे. त्यामुळे सामान्य संसारी मनुष्य आणि भक्त याच्यामध्ये आंतरिक मानसिक असा भेद मात्र जरूर असतो. आणि हा जो भेद असतो, भक्ताची जी तळमळ असते, त्या तळमळीपोटी अशा प्रकारच्या अवगुणांमधून तसंच अनेक सांसारिक दोषांमधून जात असताना भक्ताची वाटचाल निश्चितपणे भगवंताकडे अशी चाललेलीच असते, त्या तळमळीपोटी. आणि ही जी वाटचाल आहे, या वाटचालीमुळं परमात्मा त्याच्या अंतःकरणामध्ये जरूर येऊन राहतो. वक्त आएगा ऐसा कभी ना कभी हम भी पाएंगे प्रभु को कभी ना कभी. कधीतरी हे मान्य आहे. आता आम्ही नाही आहोत हेही मान्य आहे. तरी देखील आम्ही हे करणार आहोत अशी त्याची भावना असते, अशी त्याची श्रद्धा असते. या श्रद्धेमुळेच तर तो भक्त असतो. समर्थांच्या व्याख्येतला तो जरी भक्त नसला, समर्थ अगदी टोकाला जाऊन सांगतात की विभक्त नसावे तरीच भक्त म्हणावे. अशी श्रेणी तो नंतर जरी मिळवणार असला तरी देखील त्याच्या अंतःकरणात असणारी तळमळ आस त्याला या भावनेकडं, अभेद भजनाच्या अशा भावनेकडं हळूहळू तर निश्चित घेऊन जाते. अशा या भक्ताला निश्चित प्रेरणा कोणती, कशा करता बरं हा तो भाव अंतःकरणात वागवत असतो, बाळगत असतो? त्याला काय कमी असतं, त्याला काय हवं असतं आणि ते मिळत नाही तरी देखील तो कशा करता तळमळत असतो?
असे भक्त आपण पाहिलेले आहेत की अगदी 70-80 असं वय त्यांनी गाठलेलं आहे. तरी देखील तशीच श्रद्धा आहे, तसंच प्रेम आहे, तसाच भक्तिभाव आहे. भगवंताकडे काही खोटी नाहीये, माझ्या प्रयत्नांचीच खोटी आहे असं कायम मानतो आहे. कोणत्याही क्षणाला निराश असा होत नाहीये की तो नसला पाहिजे. ज्या अर्थी मला अजून भेटला नाही त्या अर्थी तो बहुतेक नाहीये, माझं आयुष्य वाया गेलं असं तो समजत नाहीये. याचं कारण काय असू शकेल? याचं कारण भगवंत हा या भक्ताच्या अंतःकरणातला दिवा होऊन राहिलेले आहेत म्हणून. त्याला काहीतरी प्रकाश समजतो आहे. त्याला समजत आहे शांतीचं महत्व, त्याला समजत आहे प्रेमाचं महत्व. आणि ही शांती, हे प्रेम संसारातून मिळणार नाहीये हे त्याला एका बाजूने निश्चित झालेलं आहे. मग आता त्याला नेमका प्रकाश कोणता आहे? तर भगवंत जे आत दिवा होऊन राहिलेले आहेत तोच त्याला प्रकाश आहे. त्याला दुसरा कोणता प्रकाश नाहीये. ही जी श्रद्धा आहे, ही श्रद्धा तो सिद्ध करून दाखवू शकणार नाही. एक वेळ जर त्याला कोणी विचारलं की कशावरून तुला देव दर्शन होईल, कशावरून देव आहे, मग तू समजावून सांग की तुझं आयुष्य तू का म्हणून वाया घालवतोयस, तर तो म्हणेल की या तर्काच्या भरीला मी पडणार नाही. मला तुम्हाला पटवून देता येणार नाही, एक वेळ सांगता येणार नाही. पण तरी देखील तो आतून त्याला प्रकाश देतो आहे. त्या प्रकाशामुळेच त्याच्या ठिकाणी ही कायम उमेद शिल्लक राहते आहे. हा भगवंताचाच प्रकाश मानला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की भक्त भाव भुवन दीप. अशा रीतीने भाविक भक्ताच्या हृदयामध्ये दिवा म्हणून, दीप म्हणून तो असल्यामुळं केवळ त्याकरता भक्त आपल्या मार्गावर अविचल राहतो. एक गीत आहे, सजध जकर आवे आकर्षण, पग पग पर झूमते प्रलोभन. होकर सबसे विमुख बटोही, पथ पर संभल बढ़ता है. जीवन भर अविचल चलता है. सगळं जीवनच्या जीवन अशा रीतीने चालणं ही सामान्य गोष्ट नाहीये. ज्यांचा धीर मध्येच खचतो, जे इतर भावांना खरंच महत्व देतात, एक वेळ त्यांच्या जीवनामध्ये अशी येते की त्यांना हे सगळं भासात्मक वाटायला लागतं. परमार्थ भास आहे की काय? इतक्या दिवसात जेव्हा मिळालं नाही तेव्हा त्या अर्थी याच्या पुढे मिळणार नाही. पण हा भक्त त्या श्रेणीचा नसतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी भक्त भाव भुवन दीप असं म्हटलेलं आहे. त्याची प्रेरणा भगवंतच अंतःकरणात आहेत आणि त्यांचा प्रकाश आहे ही आहे. भक्त कुठेतरी शोधत असेल, त्याला समजत नसेल, त्याला कल्पना येत नसेल की हा प्रकाश नेमका शोधायचा आहे कुठं, तो प्रकाश अजून त्याला सापडला नसेल, ही त्याची अडचण असेल, तरी देखील तो त्या प्रकाशाचा मागोवा घेतो आहे. आत प्रकाश आहे पण बाहेर शोधत असेल. ती राबिया नाही का, तिची एक गोष्ट आहे. मोठी तत्वज्ञ अशी स्त्री होती. ती झोपडीच्या बाहेर सुई शोधत होती. येणारे जाणारे लोक
विचारत होते की काय काय शोधताय आजीबाई, तर ती म्हणत होती की माझी सुई हरवली आणि सगळे तिच्याबरोबर सुई शोधत होते. एकाने कोणीतरी विचारलं की सुई पडली कुठं, तुम्ही कुठं शिवत होतात, तर ती म्हणाली झोपडीत शिवत होते. मग तुम्ही झोपडीच्या बाहेर सुई कशाला शोधताय, तर ती म्हणाली की इथं प्रकाश आहे म्हणून इथं शोधते, तिथं आता अंधार झालाय. मी म्हंटल प्रकाशात शोधावं म्हणून प्रकाशात शोधते. तर मग लोक म्हणाले की असं करून कसं चालेल, जिथं हरवलीये तिथं शोधलं पाहिजे. ती म्हणाली मी हेच तर तुम्हाला सांगते की तो जिथं हरवलाय तिथं त्याला शोधा, बाहेर कुठंतरी कशाला शोधताय. आनंद कुठंतरी बाहेर तुम्ही शोधत चाललाय, तसं नका करू. तो आत जिथं हरवलाय तिथं त्याला शोधा. त्याचा प्रकाश तर येतो आहे, कवडासा तर पडतो आहे, पण कुठून पडलेला आहे याच्याबद्दल भ्रांती झालेली आहे. ज्याच्यावर प्रकाश पडलाय तिथं त्याला शोधायला जात आहे, पण जिथून प्रकाश आला तिथून त्याला शोधलेलं चाललं, तिथपर्यंत गेलेलं चाललं. भक्त भाव भुवन दीप अशा प्रकारे भाविक अशा भक्ताच्या अंतःकरणामध्ये दीप होऊन राहतात. असे जे सद्गुरू आहेत, तर बघा ना, 20-20 वर्ष झाली अनुग्रह होऊन. 76 साली मला अनुग्रह झाला. आज किती वर्ष, 27 वर्ष झाली. कोणत्या प्रेरणेने शोधण्याचं काम चाललेलं आहे, ते आत बसलेत म्हणून चाललेलं आहे. ते भुवन दीप होऊन गेलेले आहेत म्हणून नैराश्य नाही. तुम्हाला जर विचारलं की किती वर्ष झाली, तर कोणी सांगेल 12 वर्ष झाली, कोणी सांगेल 15 झाली, कोणी सांगेल 3 झाली, कोणी सांगेल 30 झाली. आपण जे शोधतो आहोत ते आत दिव्यासारखे आहेत म्हणून शोधतो आहोत. आत दीप होऊन राहिलेले आहेत आणि ज्यांच्या अंतःकरणात ते दीप आहेत, ही भावना विसरली ते निघून जातात. ते असं म्हणतात की मी कधीच एवढा प्रभावित झालेलो नव्हतो. खरं म्हणजे मी इथं थांबलो हा योगायोग समजा तुम्ही, पण आता मी चाललो. पण भक्त मात्र अगदी टिकून राहतो. काय प्रेरणा आहे, डोक्यावर तुळशी वृंदावन घ्यायचं आणि आळंदीहून पंढरपुरापर्यंत ज्ञानोबा तुकाराम असं म्हणत जायचं. काय प्रेरणा आहे. बाहेर काहीतरी शोधण्याचं काम चाललेलं आहे, पण आत दिवा आहे. ज्ञानोबा आत बसलेले आहेत म्हणून ही खटाटोप चालू आहे. आणि हा जो आत लागलेला दिवा आहे, तो दिवा भले आता समजला नाही तरी देखील तो लागलेला आहे, म्हणून त्याच्या प्रकाशामध्ये भक्ताची वाटचाल चाललेली आहे. भक्त जिथं आहे तिथं काही एक समाधान अनुभवतोच आहे. भक्त भाव भुवन दीप तापाप. एका म्हणजे या ओवीच्या शेवटच्या चरणाकरता पुढच्या वेळेला आता आपण हे पाहू. हरिओम. विठ्ठल 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 विठ्ठल. तो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षिभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्ट्वासस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः.